खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. होंदो अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी. नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य. होंदो अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार. मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती. अशोक खरातचा पाय आणखी खोला. शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यामध्ये मोठी माहिती पोलिसांच्या हाती. भोंदू खरातनं 130 बनावट खाती उघडून केला कोट्यवधींचा व्यवहार. 2021-22 साली अनेकांच्या नावे पतसंस्थेमध्ये उघडली खाती. शिर्डी पोलिसांच्या तपासामध्ये भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर. समता नागरी पतसंस्थेमध्ये अशोक खरात 100 खात्यांचा नॉमिनी. शिर्डीमध्ये सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड. तर पोलिसांना माहिती दिल्याचं चेअरमन काका कोयटेंचं स्पष्टीकरण. खरातकडून 4 वर्षांमध्ये सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली. यात नाशिकमधल्या बड्या डॉक्टरचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती. चौकशी झालेल्या या डॉक्टरांचा खरात सल्ला घ्यायचा. लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा असंही तपासातून समोर. अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू. एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार. कल्पना खरातच्या मागावर. भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी. सूत्रांची माहिती. फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. महाराणी ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात तक्रार. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत महाराणी ताराराणींबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच. 1200 कोटींच्या निधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप, सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सदस्यांची गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. गोकुळ दूध संघाच्या 427 दूध संस्थांच्या नोंदणीसह सभासदत्वाची चौकशी होणार. विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशीसाठी 2 सदस्य समिती नियुक्त. 1108 दूध संस्थांबाबत दुग्ध विकास विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याचा खटला विशेष सत्र न्यायालयामध्ये वर्ग. पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा कुरुलकर याच्यावर आरोप. कुरुलकर याच्यावरील सुनावणी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर सत्र न्यायालयामध्ये पार पडणार. उल्हासनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या नामकरणावरून वाद. महापौरांच्या माजी आमदार ज्योती कलानींचं नाव देण्याचा प्रस्ताव. सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची भाजपची मागणी. ज्योती कलानी यांच्या नावावरून शिवसेना भाजप आमने सामने. मीरा भाईंदर मेट्रो 9च्या उद्घाटनावरून श्रेयवाद. दहिसर काशीगाव मेट्रोचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार. उद्घाटनापूर्वीच भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून बॅनरबाजी. भंगार विक्रीमधून मध्य रेल्वेला 460 कोटी रुपये मिळाले. गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भुसावळ विभागाने 105 कोटींची विक्रमी विक्री करत अव्वल स्थान पटकावलं. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता. सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमधून जाणार. तर माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार.